नमस्कार मित्रांनो, मी नितीश सोनोने बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, सध्या सोशल मीडिया आणि युट्यूबवर अशा बातम्या येत आहेत की 14-15 जानेवारी पासून शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे। परंतु सत्य हे आहे की अजून खरीप 2025 चा नवीन पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली नाही। गावागावात होणारे पीक कंपनीचे प्रयोग पूर्ण होऊन हा सर्व डेटा जिल्हा आणि राज्य स्तरावरून केंद्र सरकारकडे गेला आहे। मात्र या डेटावरून होणारे उत्पादनावर आधारित हिशोब अजून केंद्र सरकार व विमा कंपन्यांकडून पूर्ण झाले नाही। जोपर्यंत हा हिशोब पूर्ण होणार नाही तोपर्यंत नवीन रक्कम जमा होणार नाही। ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर 14 किंवा 15 जानेवारीच्या आसपास पैसे जमा झाले आहेत ते खरीप हंगाम 2024 म्हणजेच मागच्या वर्षीचे प्रलंबित किंवा राहिलेले पैसे आहेत। 2025 चा विमा नाही। नवीन पीक विमा केव्हा आणि कोणत्या पिकाचा मिळेल? सध्या फक्त सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकाचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत। कापूस आणि तुरीचे काम अजून चालू आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात या 3 पिकाचा विमा साधारणपणे 22 ते 25 जानेवारी 2025 या दरम्यान जमा होण्यास सुरुवात होऊ शकते असा एक अंदाज आहे। एकदा का कॅल्क्युलेशन पूर्ण झाले की PMFBY चे पोर्टल, ॲप किंवा व्हॉट्सअप चॅटबॉट वापरून तुम्ही तुम्हाला मंजूर झालेली रक्कम पाहू शकता। सध्या जमा होणारे पैसे हे जुन्या 2024 विम्याचे आहेत। 2025 च्या विम्याचा हिशोब अजून बाकी असून साधारणतः 22 जानेवारी नंतर नवीन पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।